बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 3. आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण. विलक्षण तन्मयतेनं आशुतोष गात होता आणि बाजूलाच बसले आप्पासाहेब डोळे मिटून त्यांच्या त्या लाडक्या गीतात जणू हरवून गेले होते. आशुतोष एक एक ओळ सांगत होता आणि पाठोपाठ मुलांच्या सामुदायिक स्वरात तेच शब्द उमटत होते. वातावरण कसं मंतरल्यासारखं भासत होतं. अपर्णाताई ही प्रसन्न चित्तानं मुलांच्या स्वरात स्वर मिसळून गात होत्या. आठवड्यातून एकदा शाळेत सांस्कृतिकचा विशेष तास असायचा. त्यावेळी आप्पा आवर्जून उपस्थित असायचे. संस्थेच्या युवा विभागाचा एखादा कार्यकर्ता देशभक्तीपर पद्य सांगायचा, क्वचित एखादा अभंगही गायचा. मग सारे त्याच्या सुरात सूर मिसळून गात. आजही शाळेतल्या छोट्याशा सभागृहात मधोमध पांढऱ्या शुभ्र चादरीनं आच्छादित लहानशा व्यासपीठावर आप्पा आसनस्थ बसले होते आणि अगदी तन्मय होऊन डोलत होते. पांढरी शुभ्र सुरवार, तसाच शुभ्र झब्बा, गांधी टोपी आणि चष्मा, समर्पित आयुष्याची आणि धवल चारित्र्याची मूर्तिमंत प्रतिमाच. आप्पांनी वयाची 75 केव्हाच ओलांडली होती. चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा स्पष्ट दिसतही होत्या, पण पाहता क्षणी नजरेत भरायचं ते त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व. सात्विक असं तेज, विलक्षण पाणीदार डोळे बघता बघता समोरच्याच्या हृदयाचाच ठाव घेत असत. या वयातही आप्पांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. भरपूर व्यायामाचं शरीर अजूनही साथ देत होतं आणि उरात तर मातृभूमीच्या उत्कर्षाचा अखंड ध्यास होता. तोच ध्यास असंख्य अगणित तरुणांच्या, किशोरांच्या हृदयात पेरण्यासाठी आप्पा अजूनही दिवसरात्र झटत होते. आप्पांच्या नुसत्या दर्शनानंही मुलं भारावून जात असत. आजही समोर बसलेल्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तोच भाव होता. आदराचा, प्रेमाचा, श्रद्धेचा. आप्पांच्या प्रफुल्लित चेहऱ्याचं प्रतिबिंबच जणू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. आपणासारिखे करीती तत्काळ, ही उक्ती आप्पांच्या बाबतीत किती खरी होती. त्यांच्या उत्कट देशभक्तीचा वसा घेण्यासाठी आजही कितीतरी उत्फुल्ल चिमुकली हृदया आसुसलेली होती. मी देशासाठी अवघं आयुष्य वाहीन. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षीच आप्पांनी ही प्रतिज्ञा घेतली होती. तो काळच तसा होता, पारतंत्र्याचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा. ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावण्यासाठी क्रांतिकारकांच्या अचाट साहसी कृत्यांनी आणि त्यांनी हसत हसत केलेल्या समर्पणाने मंतरलेला. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे, अशी हाक गांधीजींनीही दिली होती. पण आप्पांच्या कोवळ्या हृदयात लढण्याची उर्मी होती. म्हणूनच लडके स्वराज्य लेंगे ची घोषणा करणाऱ्या राष्ट्रीय महासंघात किशोर स्वयंसेवक म्हणून दाखल झाले होते. शाखा प्रमुखांच्या आदेशाने त्यांनी स्वतःला संघ कार्यासाठी अक्षरशः झुकून दिलं होतं. शाळा नावाला चालू होती, सारं लक्ष असायचं ते शाखेकडे. कसून व्यायाम करायचा, मित्रांना शाखेकडे वळवायचं. घोष विभागात वाद्य वाजवायची, बैठकांमध्ये देशभक्तीपर पद्ये गायची. कवायती, संचलनं, मोहिमा, बस एकच ध्यास. आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण. ती मंतरलेली वर्ष कशी उलटून गेली कळलंच नाही. पण अचानक सारं चित्र पालटलं. देशाला अर्धमुर्ध स्वराज्य मिळालं आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्नच दुभंगलं. आप्पा जेमतेम 16 वर्षांचे होते. पुढचं सारं आयुष्य समोर होतं. ज्याचा तना मनानं ध्यास घेतला होता ते स्वप्न हाती येता येता निसटल्यासारखं झालं होतं. कुणाचा भ्रमनिरास झाला होता, कुणी संभ्रमात पडलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरोबरीचे कितीतरी तरुण संघापासून दूर गेले. आपापल्या शिक्षणाच्या, करिअरच्या मार्गाला लागले. अनेक वरिष्ठ ही देशभक्तीची काटेरी वाट सोडून संसारात गुरफटले.
आप्पांनी मात्र किशोर वयातली शपथ मोडली नाही. उलट ते नव्या जोमाने संघकार्याला लागले. प्रचारक बनून खेडोपाडी हिंडू लागले. काहीशा मरगळ आलेल्या संघटनेत ते नवचैतन्य फुलवू लागले. मारिता मारिता मरे तो झुंजेन या स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेनं अक्षरशः रक्ताचं पाणी करून संघटना बांधित राहिले. पण आप्पांच्या अदम्य उत्साहाला आणि विलक्षण झपाट्याला पुढे महासंघाचं अंगणही छोटं पडू लागलं. नव्या काळाची नवी आव्हानं पेलण्यासाठी नव्या नव्या योजना, नवे उपक्रम हाती घ्यायला हवेत. या आप्पांच्या विचारांना संघाच्या बंदिस्त चौकटीत प्रतिसाद मिळेना. उलट विरोध आणि प्रसंगी उपेक्षा आणि कुचेष्टाच होऊ लागली. तसे आप्पा नाईलाजाने बाहेर पडले. पण ध्यास तोच होता, मातृभूमीच्या उत्कर्षासाठी सर्वस्व वाहण्याचा. त्याच उदात्त प्रेरणेनं आप्पांनी आदर्श भारती संस्थेची स्थापना केली आणि मग काही वर्षातच आदर्श भारती प्रशालाही सुरू केली. संस्थेमध्ये आप्पांच्या तालमीत देशकार्यासाठी झटणारे सेवाभावी कार्यकर्ते झटत होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत होते. कुणी एखाद्या खोऱ्याच्या विकास प्रकल्पात गुंतलं होतं, तर कुणी संस्थेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करू शकणाऱ्या आदर्श उद्योगाचा भार सांभाळत होतं. कुणी ग्रामीण भागातील युवकांसाठी नवनवीन उपक्रम आयोजित करीत होतं. संस्था चालवायची असेल तर 4-2 कार्यकर्ते पुरे पडत नसतात. कार्यकर्त्यांच्या फळ्या उभाराव्या लागतात. हे आप्पा जाणून होते. 50 ओलांडलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच 20-30 नव्या दमाचे युवकही या देशकार्यात आले पाहिजेत. यासाठीच तर आप्पांनी युवा विभाग सुरू केला होता आणि तीही रसद तुटू नये म्हणून प्रशालेची स्थापना केली होती. प्रशालेतली मुलांचं शिक्षण इकडे आप्पांचं अगदी बारकाईनं लक्ष असायचं. आपल्या शाळेतून फक्त मॅट्रिक्युलेट्स बाहेर पडता कामा नयेत, ते नेहमी म्हणत. या शाळेतून उद्याच्या भारतासाठी प्रत्येक क्षेत्रातले नेते निर्माण झाले पाहिजेत. कुशाग्र बुद्धीचे, स्वच्छ चारित्र्याचे आणि समर्पित वृत्तीचे वक्ते, नेते, इतिहास तज्ज्ञ, शास्त्रज्ञ असे प्रतिभा संपन्न युवक जे या देशाचा संपूर्ण कायापालट करू शकतील. मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, आप्पा म्हणत. अफाट विलक्षण स्वप्न ते पाहत आणि ती सत्यात साकारण्यासाठी सर्वस्व पणाला लावत. आप्पांचे ते विलक्षण स्वप्नांचा आवाका अनेकदा अपर्णाताईंना पेलवत नसे. तितक्याच विलक्षण अशा स्वतःवरील जबाबदारीच्या जाणीवेनं ते अस्वस्थ होत. पण आप्पांची 4 शब्द बोलताच त्यांची सारी अस्वस्थता नाहीशी होत असे. आप्पांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हताच. त्यांच्या शब्दकोशातले खास शब्द होते सेवा, त्याग, समर्पण, परिश्रम, जिद्द, निष्ठा आणि अखंड तळमळ. आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण. आशुतोषनं गीत पुरं केलं आणि क्षणभर सभागृहात विलक्षण शांतता पसरली. आप्पांचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. जणू मनचक्षूंसमोर तरळत असलेल्या मातृभूमीला वंदन करण्यासाठी त्यांनी हात जोडले आणि मगच समोर पाहिलं. समोरची सारी मुलं, शिक्षक एकटक त्यांच्याकडेच पाहत होते. छानसं हसत आप्पांनी अपर्णाताईंकडे पाहिलं आणि प्रश्न केला, ताई, आज कोण वीर बोलणार आहे? आप्पांची ती सवयच होती. ते विद्यार्थी म्हणत नसत. वीर, शिलेदार, जवान असंच संबोधत. पद्य झाल्यानंतर 10वी-11वीचा एखादा विद्यार्थी छोटंसं भाषण करीत असे. आप्पा, आज 11वीचा सुरेंद्र वाटवे बोलणार आहे. अपर्णाताईंनी म्हटलं तसा अतिशय चुणचुणीत तसा सुरेंद्र चटकन व्यासपीठावर आला. उत्साहानं अगदी मुसमुसत होता तो. कधी एकदा भाषण करतो असं झालं होतं त्याला. आठवड्यातून एकालाच कुणाला अशी संधी मिळत असे आणि आपलं भाषण इतरांपेक्षा जोरदार झालं पाहिजे अशी प्रत्येकालाच खुमखुमी जाणवत असे. मित्र हो, सुरेंद्र बोलू लागला. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे मला कोण व्हावंसं वाटतं. तुम्ही म्हणाल हा कसला विषय? हा तर एक साधा प्रश्न आहे.
त्याचं उत्तर एका वाक्यातच काय, एका शब्दात सुद्धा देता येईल. कुणी म्हणेल मला इंजिनियर व्हावं असं वाटतं, कुणी म्हणेल मला डॉक्टर व्हावं असं वाटतं, कुणाला CA व्हायचं असेल तर कुणाला MBA, आणखी कुणी म्हणेल मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेटपटू व्हायचंय, तर कुणी म्हणेल मला आमिर खान सारखं ॲक्टर व्हायचंय. परवाच एका हुशार मुलानं टीव्हीवरच्या कार्यक्रमात म्हटलं मला बिल गेट्स सारखं जगात सर्वात श्रीमंत व्हायचंय. मित्र हो, तुम्ही कधी विचार केलाय तुम्हाला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे तुम्हाला आयुष्यात, कोणता मोठा पराक्रम करायचा आहे, कुठला पुरुषार्थ दाखवायचा आहे तुम्हाला, कसली भव्य स्वप्न आहेत तुमची. मोठ्या मोठ्या पदव्या मिळवून भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवणार आहात, गाड्या, बंगले, नोकर चाकर, असं वैभव की पाहणाऱ्याचे डोळेच दिपले पाहिजेत. शिवाय मग परदेशवाऱ्या, नाहीतर मग सरळ अमेरिकेसारख्या देशात जाऊन तिकडेच सेटल व्हायचं. हो, नाहीतरी भारतात तुमच्या बुद्धिमत्तेला स्कोप कुठे आहे. सुरेंद्र बोलत होता आणि त्याची विलक्षण शब्दफेक प्रत्येकाच्या हृदयाचा जणू ठाव घेत होती. आपल्या छोट्या वीराचं ते वक्तृत्व ऐकताना आप्पांच्या डोळ्यांतूनही कौतुक ओसंडत होतं. तुमच्यापैकी कोणी नामवंत खेळाडू होणार असतील. आताशा तर खेळाडूंवर लाखाच्या बोली लागतात. यशस्वी खेळाडूंचा लिलाव होतो. समजा तुम्ही खेळाडू झालात आणि सर्वात जास्त रकमेची बोली तुमच्यावर लागली तर काय होईल. धन्य धन्य व्हाल तुम्ही. तुमच्यापैकी कोणी कलावंत होतील. तुमच्या कलाकृती लाखो रुपयांना विकल्या जातील. परदेशातही तुमच्या मैफली होतील, प्रदर्शनं भरतील, सगळे मान सन्मान तुमच्या पायी चालत येतील. बस झालं तुमच्या जन्माचं सार्थक. हाच तुमचा पराक्रम, हाच तुमचा पुरुषार्थ. माझा असा प्रश्न आहे, यात काय वेगळं केलं तुम्ही. स्वतःखेरीज दुसरा कुठला विचार केला तुम्ही. हा तर यत्किंचित स्वार्थ झाला. यालाच पुरुषार्थ मानणार आहात तुम्ही. जन्मभर ऐशारामात लोळता यावं एवढा खच्चून पैसा मिळवला की जन्माचं सार्थक होईल तुमच्या. कधी हा विचार केलाय हे सारं लाभलं तुम्हाला ते कशाच्या जोरावर. आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता आहात तुम्ही, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या हुतात्म्यांचं कधी स्मरण केलंय तुम्ही. त्यांनीही तुमच्यासारख्या क्षुद्र स्वार्थी महत्वाकांक्षा उरी बाळगल्या असत्या तर काय झालं असतं या देशाचं. अरे कधी या देशाचा तरी विचार केलाय तुम्ही. ज्या मातीच्या कणाकणातून तुम्ही घडला आहात त्या मातीचा विचार केलाय तुम्ही. माती नव्हे मित्र हो, ही तर माता आहे. माता आपणा साऱ्यांची जननी आहे. जननी जन्मभूमीच्छ स्वर्गादपि गरीयसी असं म्हणताना प्रभू रामचंद्रांप्रमाणे तुमचं मन कधी उचमळून आलं आहे. रोहिडेश्वराच्या त्या घनदाट अरण्यातल्या शिवालयात रक्ताच्या अभिषेकानं स्वराज्याचा संकल्प सोडणारा, तुमच्या माझ्यापेक्षाही कदाचित छोटा असणारा शिवराय आठवतो तुम्हाला. त्या इवल्याशा जीवानं ऐकलेला मातृभूमीचा आकांत, अटके पार रोवलेले झेंडे, गावोगावी गड किल्ल्यावर मायभूमीसाठी सांडलेले रक्ताचे पाट, नंतरही हसत हसत फासावर चढलेले आमचे असंख्य वीर. हा सारा इतिहास आठवतो तुम्हाला. याला पुरुषार्थ म्हणायचं की तुम्ही तुमच्या करिअरसाठी 5-6 आकडी पगारांच्या नोकऱ्यांसाठी जो आटापिटा करणार आहात, जे काय मोलाचं रक्त आटवणार आहात, त्याला पुरुषार्थ म्हणायचं. नाही मित्र हो, हा पुरुषार्थ नव्हे. हा निव्वळ स्वार्थ आहे. स्वार्थ. तो साधणारे असंख्य तरुण आहेत, पण आज आपल्या देशाला गरज आहे ती पुरुषार्थ गाजवणाऱ्या तरुणांची. आपण या आदर्श भारती प्रशालेत आज शिक्षण घेत आहोत.
कारण आपल्याला या देशात पुरुषार्थ गाजवायचा आहे. आणि म्हणूनच आपल्या शाळेची प्रार्थना आहे, धरून आस हृदयी उतुंग काही, देशासाठी तनमन वाही. ही प्रार्थना हीच तुमची माझी प्रतिज्ञा झाली पाहिजे. हा देश पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी तन मन धन अर्पण करणं हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि म्हणूनच मला कोण व्हावंसं वाटतं हा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर मी बिनदिक्कत म्हणेन, मला मातृभूमीचे पांग फेडणारा एक सुपुत्र व्हायचा आहे. बस तोच माझा पराक्रम आणि तोच माझा पुरुषार्थ. धन्यवाद. सुरेंद्रनं मोठ्या झोकात आपलं भाषण संपवलं आणि मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आप्पांनाही राहवलं नाही. सुरेंद्रला जवळ बोलावून त्यांनी शाबास रे पट्टे असं म्हणत त्याची पाठ थोपटली. सगळेच त्या धारदार वक्तव्यानं भारावून गेले होते. त्या भारावलेल्या वातावरणातच कार्यक्रम संपला आणि विद्यार्थी आपापल्या वर्गांकडे परतू लागले. अपर्णाताईंनी आप्पांना शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडलं आणि त्या झपझप चालत स्वतःच्या कार्यालयाकडे आल्या. त्यांच्या मनात अजूनही आशुतोषचं ते पद्य आणि सुरेंद्रचे शब्दच घुमत होते. असे संस्कार फक्त आपल्याच शाळेत केले जातात या जाणीवेनं त्यांना थोडं भरूनच आलं. तेवढ्यात व्हरांड्यात काहीशा गंभीर चेहऱ्यानं उभ्या असलेल्या अजित परदेशीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या किंचित थबकल्याच. अजित हा आप्पांच्या लाडक्या 3 शिलेदारांपैकी एक होता. कॉलेज शिकत असतानाच युवा विभागाची धुरा समर्थपणे सांभाळणारे आशुतोष, अजित आणि अमोद हे संस्थेत आणि शाळेत सर्वांचेच लाडके होते. त्यातला अजित हा तर मुलांमध्येही सर्वांचा लाडका होता. अत्यंत उत्साही, आनंदी, हजरजबाबी, मूर्तिमंत चैतन्यच. अपर्णाताईंशीही तो नेहमी भरभरून बोलायचा. आज त्यालाच असा एकटा उभा पाहून अपर्णाताईंना आश्चर्यच वाटलं. अजित, अरे एवढा कसला विचार करतो आहेस? काही नाही, अजितनं म्हटलं, पण त्याचा चेहरा काही वेगळंच सांगत होता. अपर्णाताईंनी त्याला आग्रह करून कार्यालयात नेलं. मला कळेल का आज अजितरावांची स्वारी एवढी गंभीर का? त्यांनी प्रश्न केला. प्लीज ताई, मला अजितराव म्हणू नका. मला नाही आवडत इतक्या लहान वयात अशोकराव आणि अजितराव म्हटलेलं. बरं बुवा, राहिलं फक्त अजित म्हणते. आता सांग पाहू. ताई प्लीज, तुम्ही मला नका आग्रह करू. माझ्या मनात आता जे चाललं आहे ते बोललेलं तुम्हालाही रुचणार नाही. असं कसं म्हणतोस? तू काही वावगं का बोलणार आहेस? तसं नाही, पण या वास्तूत तरी तसं बोलणं योग्य दिसणार नाही. हे बघ, काही योग्य नाही, अनायोग्य नाही. तुझ्या मनातलं तू बोलून दाखवलंच पाहिजेस. तुझा अधिकार आहे तो. बोल पाहू. काही क्षण विचार करून अजितनं म्हटलं, ताई, आता सुरेंद्रनं जे भाषण केलं ते कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं की. चांगलं जोरदार बोलला सुरेंद्र. पण जे बोलला ते त्याच्या वयाला शोभणारं होतं का? हे त्याच्याबद्दलच नाही बोलत मी. त्याच्या एवढा असताना मीही असंच बोलत होतो. पण मुलांची ही भाषणं काहीशी कृत्रिम नाही वाटत तुम्हाला? ही पोपटपंची नाही वाटत? अपर्णाताई विचारात पडल्या. हे तर खरंच होतं की संस्थेतली शाळेतली मुलं सगळी एकाच भाषेत एकाच सुरात बोलत. थोड्या फरकानं तेच आणि तसंच बोलत. सर्वांच्या बोलण्यातून कुठे ना कुठे अप्पाच डोकावत खरे. या विचारानं त्यांना थोडं हसूही आलं. अरे हे चालायचंच. त्यांनी म्हटलं, मुलं थोडं अनुकरण करणारच. प्रश्न शैलीचा नाही आहे ताई, अजितनं म्हटलं. मी आशयाबद्दल बोलतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आप्पांनीही कौतुक केलं.
पण त्याचं ते भाषण ऐकून माझ्या मनात मात्र बरेच प्रश्न उभे राहिले. कुठले बरं? मातृभूमीचे पांग फेडायचे, देशाला वैभवाच्या शिखरावर न्यायचं, आयुष्यात काही पुरुषार्थ गाजवायचा, हे सगळं ऐकायला छानच वाटतं. पण पण म्हणजे नेमकं करायचं काय? आपल्या संस्थेचं कार्य करायचं का? एखाद्याला डॉक्टरच व्हायचं असेल तर त्यात चूक काय आहे? परवाच माझ्या मित्राच्या आईचं ऑपरेशन होतं, मेंदूचं. जवळजवळ 14 तास चाललं होतं. अशा अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया करून जे पेशंट्सना मरणाच्या दारातून खेचून परत आणतात, त्यांनाही आपण हेच म्हणणार का? डॉक्टर म्हणून यश मिळवलं, पण देशासाठी काय केलं? देशाला काय फक्त समाजसेवक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकच हवे असतात का? उद्योजक नको असतात का? बिल गेट्स सारखं जगातला सर्वात श्रीमंत उद्योजक व्हावं असं आपल्या देशातल्या एखाद्या तरुणाला का वाटू नये? नारायण मूर्तींनी इन्फोटेक उभा करून देशाचं काय नुकसान केलं का? आणि सचिन तेंडुलकरचं काय? त्यानं देशाचं नाव उंचावलं नाहीये का? का त्यालाही आपण म्हणणार आहोत, भले तू विश्वविक्रम केले असशील, पुरुषार्थ काय गाजवला सांग? ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणं हे एखाद्या खेळाडूचं ध्येय असू शकत नाही का? आणि लता मंगेशकर, भीमसेन जोशींचं काय? त्यांना भारतरत्न किताबानं गौरवलं जातं, ते कशासाठी? इथं बोलणं ठीक आहे, हो, पण हा एवढासा सुरेंद्र जर उद्या त्यांच्या पुढे राहून हाच प्रश्न करू लागला, तुम्ही काय पराक्रम गाजवलात, देशासाठी कोणता पुरुषार्थ गाजवलात बोला, तर? अपर्णाताई अगदी लक्ष देऊन अजितचं बोलणं ऐकत होत्या. त्यांना त्याचं कौतुकही वाटत होतं. किती पोटतिडकीनं बोलत होता तो. अजित, त्याने हळुवारपणे म्हटले, अरे, ही सगळी मोठीच माणसं आहेत. त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान आहे आणि राहीलही. पण मला एक सांगा ताई, अजितनं म्हटलं, आपल्या शाळेतून कोणी सचिन तेंडुलकर, कोणी भीमसेन जोशी तयार होऊ शकेल? बिल गेट्स किंवा नारायण मूर्ती होऊ शकेल? तसं होण्यासाठी आपण खरंच प्रोत्साहन देऊ का? तुझे प्रश्न अगदी योग्यच आहेत अजित. तशी मी सुद्धा काही उत्तरं देऊ शकेन. पण खरं सांगू, तू हे सारे प्रश्न अप्पांना का विचारत नाहीस? मला खात्री आहे ते तुला सारं छान समजावून सांगतील. अजितनं चटकन नकारार्थी मान हलवली. तेच तर नकोय मला, त्यानं म्हटलं. म्हणजे? आजवर तेच करत आलोय मी, पण यापुढं ठरवलंय आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःच शोधायची. कौतुकानं हसत अपर्णाताईंनी म्हटलं, कल्पना तर छान आहे तुझी, पण एक सुचवू? हो, जरूर. आज जसं माझ्याशी बोललास तसं बोलत राहशील? तुझ्या मनातलं मोकळेपणानं मला सांगत जाशील? नक्कीच. तुमच्याशी बोलण्यानं मला आत्ताच किती हलकं वाटलं. निश्चित ताई, अगदी नक्की बोलेन तुमच्याशी. पण आता निघतो मी. कॉलेजला जायचंय. शिवाय तुम्हालाही आता वर्गावर जायचं असेल. अपर्णाताईंचा निरोप घेऊन अजित निघून गेला. पण जाता जाता अपर्णाताईंना चांगलंच विचारात पाडून गेला. काही क्षणापूर्वीच आशुतोषच्या त्या पद्यानं आणि सुरेंद्रच्या त्या वक्तव्यानं मनाला जाणवलेलं भारावले, पण आता ताईंना जाणवत नव्हतं. एखादी छानशी गुंगी उतरून भानावर यावं तसं काहीसं वाटत होतं. एक मात्र खरं, त्यांनी स्वतःशीच म्हटलं, असे प्रश्न अधूनमधून आपल्याही डोक्यात यायला हरकत नाही. राजन रिक्षातून उतरला आणि त्यानं समोरच्या बंगल्याकडे पाहिलं. याला म्हणतात घर. त्याच्या चटकन मनात आलं, या घरात ऋतूही पाहुणे येतात. कुठेतरी वाचलेली ओळ त्याला आठवली. अगदी तसंच वाटलं त्याला हे घर, स्वतःच्या दिमागात उभं असलेलं. समोरच एक नारळाचं झाड काहीसं तोऱ्यात उभं होतं.
मागेही दाट झाडी होती. अंगणही प्रशस्त होतं. आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. राजनला लोकेशनही आवडलं. मुंबईत तो राहत होता त्या फ्लॅटपेक्षा हे सारं भलतंच शांत आणि प्रशस्त होतं. मुंबईच्या फास्ट लाईफचा आणि धकाधकीचा इथं मागमूसही नव्हता. फास्ट लाईफला आता पर्यायच नव्हता, पण तरीही घर शेवटी असंच हवं नाही का? आपण बराच वेळ नुसते बघतच उभे आहोत हे जाणवलं तसं राजन स्वतःशीच हसला आणि आज जाऊन त्यानं दारावरची बेल वाजवली. लक्ष्मीबाईंनी दार उघडलं तसं त्यानं म्हटलं, मी राजन चौधरी. अपर्णा मॅडम आहेत का? होय होय आहेत, या ना आत, बसा. लक्ष्मीबाईंनी उत्साहानं स्वागत करीत म्हटलं, तुम्ही म्हणजे जागेसाठीच आलात ना? मग हो, बसा, मी सांगते ताईंना. राजननं बसता बसता घर न्याहाळलं. दिवाणखाना प्रशस्त होता. शिसवी लाकडाचं जुनं फर्निचर होतं. सजावट तशी भारदस्त होती, पण आधुनिक इंटिरियरच्या काही खुणा दिसत नव्हत्या. एका बाजूला अभ्यासिका दिसत होती. छे, कमालीचं शांत होतं हे घर. भिंतीवर नेव्हल कॅप्टनच्या वेशातल्या एका रुबाबदार गृहस्थांचा फोटो होता, चंदनाचा हार घातलेला. अपर्णाताई बाहेर आल्या तसं राजननं चटकन उठून नमस्कार करीत म्हटलं, नमस्कार, मी राजन चौधरी. अपर्णाताईंनी नमस्काराचा स्वीकार करीत त्याच्याकडे पाहिलं आणि दोन क्षण त्या पाहतच राहिल्या. दिनेशचा मित्र म्हणून त्याला अरेतुरे करावं की अहो जाहो म्हणावं त्यांना कळेच ना. बस ना, बसा ना, त्यांनी म्हटलं. प्लीज मला अहो जाहो करू नका, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, राजननं म्हटलं. बरं, पण दिनेश नाही आला? नाही, त्याला अचानक मिटिंगसाठी थांबावं लागलं. हरकत नाही, त्यानं सगळं सांगितलंय मला तुझ्याबद्दल. तशी त्याची माझीही फार जुनी ओळख नाही आहे, अलीकडेच झाली, पण खूप हेल्पिंग नेचर आहे त्याचं. खरंय. लक्ष्मीबाईंनी पाण्याचा ग्लास आणून राजनसमोर ठेवीत म्हटलं, तुम्ही कॉफी घेणार ना? हो चालेल. लक्ष्मीबाई, अहो आधी त्याला खोली तर दाखवा. छे, त्याची काही गरज नाही, राजनं म्हटलं. म्हणजे ती नंतर बघेनच मी, पण तुमचं घर आवडलं मला. सुंदर लोकेशन आहे आणि बंगलाही छान बांधलाय. बराच वेळ मी नुसता पाहतच उभा होतो. घरच्या कौतुकानं अपर्णाताई सुखावल्या. पप्पाने खास स्वतःच्या मनाजोगतं बांधून घेतलेलं घर होतं ते. आमची गेस्टरूम पण आवडेल तुला, खूपच शांत आणि हवेशीर आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. बरं, दिनेशनं पैशाचं काही ठरवलंय का? अपर्णाताईंना हसूच आलं. राजनच्या चेहऱ्यावरचे ते सिन्सिअर भाव पाहून त्यांना गंमत वाटली. थोडी आपणही गंमत करावी असं वाटून त्याने म्हटलं, नाही, तो काही बोलला नाही आहे, पण आपण बोलायलाच हवं नाही का? हो ना. नाही म्हणजे व्यवहाराला अगोदरच क्लिअर असलेलं बरं. हो, पण आता तूच बघ, एवढं छान लोकेशन, इतकं सुंदर घर, त्यातून स्वतंत्र हवेशीर खोली, तेव्हा तूच समजून उमजून दे म्हणजे झालं. राजन काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. अपर्णाताईंनी थोडा आव आणला होता तरी राजन ते कळून चुकला होता. मग त्यानंही थोडा भाबडेपणाचा आव आणत म्हटलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण मी काही कुणी बड्या घरचा बेटा नाही आहे. अजून स्ट्रगलच चालू आहे माझा. तेव्हा तुम्ही थोडं कन्सिडर केलं तर बरं होईल. शिवाय मी दिनेशचा मित्रही आहे, त्यामुळं. ते ठीक आहे रे, पण परवडलं तर पाहिजे. म्हणजे कुणाला म्हणताय तुम्ही, तुम्हाला की मला? ह्यावर मात्र दोघांनाही हसू आवरलं नाही. हसण्याचा आवाज आला तशा आत लक्ष्मीबाई खुलल्या. अलीकडे अपर्णाताईंचं मोकळं हसणं जरा दुर्मिळच झालं होतं. पाहुणा ताईंना आवडलेला दिसतोय, त्यांच्या मनात आलं.
काही वेळानं कॉफीचे कप घेऊन त्या बाहेर आल्या. मला फक्त एकच विचारायचं होतं, माझ्या इथं राहण्यामुळं तुमची काही गैरसोय तर होणार नाही ना? राजांना म्हटलं. छे रे, गैरसोय कसली व्हायची त्यात? एवढं मोठं घर आहे, शिवाय गेस्टरूम तशी स्वतंत्रच आहे, तुलाही डिस्टर्ब व्हायचं नाही. मग हरकत नाही. तरीसुद्धा माझ्या बाजूनं मी काळजी घेईन. तसे माझ्याकडे कोणी गेस्ट वगैरे येणार नाहीतच, आणि मी सुद्धा सकाळी कंपनीत गेलो की रात्री जेवूनच परत येत जाईन. राजानं म्हटलं तसं लक्ष्मीबाई आणि अपर्णाताईने एकमेकींकडे पाहिलं. लक्ष्मीबाईंच्या मनातही तेच आलं आहे असं जाणवलं तसं अपर्णाताईंनी म्हटलं. अरे हे काय, इथं राहूनही बाहेर का जेवणार तू? हो, राजांना म्हटलं. सकाळचं जेवण तर कंपनीतच होईल, प्रश्न फक्त रात्रीचाच आहे. अरे मग रात्री इथं जेवलास तर काय हरकत आहे? छे छे, माझी राहण्याची सोय झाली हेच पुष्कळ झालं. वर आणखी जेवणाचा त्रास नाही देणार मी तुम्हाला. अरे त्यात मला कसला आलाय त्रास? स्वयंपाक आमच्या लक्ष्मीबाईच तर करतात, आणि खरं सांगायचं तर माझं जेवणाकडे लक्ष नसतं म्हणून नाराजच असतात त्या. तुला अगदी हौसेने करून वाढतील त्या. काय लक्ष्मीबाई? तर वो करीन की मी. एक तिथं 2 माणसांचा स्वयंपाक काय जड आहे काय मला? लक्ष्मीबाईंनीही उत्साहानं म्हटलं. आमच्या लक्ष्मीबाई अगदी उत्तम स्वयंपाक करतात बघ. बघा तरी खाऊन माझ्या हातचं, लक्ष्मीबाईंनी म्हटलं. एकदा चव लागली की सकाळचं बी जेवायला घरला याल. त्यावर सगळेच मनापासून हसले. वातावरण एकदम हलकं मोकळं झालं. राजनलाही मग अकारण औपचारिक बोलावंसं वाटेना. इतकं छान घर, इतकी छान माणसं, हे त्याला अगदीच अनपेक्षित होतं. खरं तर हे म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, असंच काहीसं झालं होतं. कसला विचार करतो आहेस? अपर्णाताईंनी म्हटलं. जेवणाचे किती द्यावे लागतील याचं कोडं पडलंय का? नाही नाही, राजन उत्तरला. तसे तुम्ही माझ्याकडून फार घेणार नाही मला खात्री आहे. त्यावर पुन्हा दोघंही खळखळून हसले. एनिवे, राजानं म्हटलं, दोन्ही मिळून मी 3 देऊ शकतो. मग मात्र अपर्णाताई गंभीर झाल्या. हे बघ राजन, त्यांनी म्हटलं, खोलीचे 2 ठरले आहेत ना, तेवढे दे तू, जेवणाचं नंतर बघू. त्यांनी तसं म्हटलं तरी राजनला ते पटलं नाही. पुरेशा आदबीनं तरीही ठामपणे तो जेवणाचे वेगळे पैसे द्यायलाच हवेत म्हणून वाद घालत राहिला. हे बघ राजन, अपर्णाताईंनी मग अगदी स्पष्ट शब्दांत म्हटलं, इथे मी मेस उघडलेली नाही आहे. खरं तर मला तुझ्या भाड्याच्या पैशांचीही गरज नाही आहे, पण तुला अगदीच ऑड वाटू नये म्हणून मी तेवढे घेईन. जेवणाचे पैसे मात्र मी घेणार नाही, अजिबात नाही. हे मान्य असेल तर पहा, नाही तर तुझी तू दुसरीकडे सोय बघ. पैसे फेकून काय तू कुठेही राहू शकतोस. इथे राहायचं असेल तर घरच्यासारखं राहायचं, घरच्यासारखं वागायचं. सारखं याचे किती त्याचे किती करत बसायचं नाही, कळलं? राजनच काय, लक्ष्मीबाई किंचित अवाक होऊन अपर्णाताईंकडे बघतच राहिल्या. ताईंचं हे असं करारी आणि तरीही मायेचं रूप त्या प्रथमच पाहत होत्या. राजनकडेही आता बोलण्यासारखं काही नव्हतंच. अपर्णाताईंच्या बोलण्यातली आपुलकी आणि अधिकार दोन्हीही त्याला खूप मनापासून भावलं होतं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, त्यानं सांगून टाकलं. आत्ता कसं? असाच भाव अपर्णाताईंच्या चेहऱ्यावरही उमटला. एखाद्या खोडकर विद्यार्थ्याला वाटणीवर आणल्याचाच भाव होता तो. कॉफी पिऊन झाली तसं लक्ष्मीबाईंनी राजनला म्हटलं, चला तुम्हाला खोली दाखवते तुमची. रूम बघून तर राजन कमालीचा खुश झाला. तुम्ही येणार म्हणून अगदी चकाचक करून ठेवली. लक्ष्मीबाईंनी म्हटलं तसं राजननं म्हटलं. लक्ष्मीबाई, खरं सांगू? हां बोला ना. माझा तर विश्वासच बसत नाही.
हे सगळं पुढे काय बोलावं राजनला सुचेच ना. मला माहिती आहे, लक्ष्मीबाईंनी विलक्षण हळुवार मायेच्या शब्दात म्हटलं. हक्काचं घर सोडून बाहेर पडावं लागलं नव्हतं तुम्हाला. चालायचंच. आता हे स्वतःचंच घर समजून राहावा. आणि खरं सांगू, या घराला एका पुरुष माणसाची फार गरज होती बघा. अगदी रयाच गेलती घराची. आता तुम्ही आलायत ना, मला बी अगदी हुरूप आलाय बघा. राजन लक्ष्मीबाईंकडे बघतच राहिला. कोण ह्या बाई? आपली ना ओळख ना पाळख, तरी यांना आपल्याबद्दल एवढा जिव्हाळा का वाटावा? त्याच्या मनात आलं. त्याच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. पण सख्या भावालाच आपण का नकोसं व्हावं, या त्याच्या प्रश्नाला तरी कुठे उत्तर होतं. आपण आता आणखी इथे थांबलो तर डोळे पाणावतील आपले, असं जाणवलं. तसं त्यानं हसतच स्वतःला सावरलं. दोघे बाहेर आले. उद्या मी सामान घेऊन येतो म्हणत राजनने त्या दोघींचा निरोप घेतला आणि तो चटकन बाहेर पडला. दारापर्यंत त्याला सोडून लक्ष्मीबाईही आत आल्या. लक्ष्मीबाई, अपर्णाताईंनी म्हटलं. घरात नवं माणूस येणार म्हणून तुम्ही खुश दिसताय. तर वो बरं वाटलं बघा मला. माणूस चांगला दिसतोय. अरे वा, एका भेटीत माणूस ओळखला पण तुम्ही? अव कळतं की ते. बोला वागायला किती सरळ. आत एक बाहेर दुसरं असलं काही नाही. अहो, पण पहिल्यांदा माझी पंचायतच झाली. का बरं? अहो, त्याला अरे तुरे करावं की अहो जावं मला कळेच ना. तसा हा काही लहान नव्हे. पण दिनेशच्याच वयाचा असतील ना मग. अहो हो, पण दिनेशला कसं लहानाचा मोठा होताना मी पाहिलंय. कितीही मोठा झाला तरी दिनेश मला लहानच वाटतो. यांचं तसं नाही. एकदमच पाहिलं ना त्याला. वय, ते बी खरंच. आणि लक्ष्मीबाई, तुम्ही तो बसला कसा होता पाहिलत का? म्हणजे? अहो, तो या पप्पांच्या खुर्चीत बसला होता ना. त्यांचं बसणं, त्यांचं हसणं, शिवाय थेट रोखून बघणं, सगळं कसं अगदी पप्पांसारखंच वाटलं मला. तुम्हाला नाही वाटलं? काय की बाई, तसं काही लक्षात नाही आलं माझ्या. पण एवढं मात्र खरं, माणूस पप्पांसारखाच उमदा आणि रुबाबदार आहे. तुमच्या त्या दिनेशसारखा गुळूमुळू नाही. गुळूमुळू? अपर्णाताईंना हसूच आलं. तर काय, अहो पुरुष माणूस कसा पाहिजे, हा असा. राजन गेलेल्या दिशेनं हात करीत लक्ष्मीबाईंनी म्हटलं. हां हां लक्ष्मीबाई, फार हुळून जाऊ नका. हा जो पुरुष माणूस येतोय ना, तो काही कायमचा नाही येत आहे. काय 1-2 वर्ष राहील आणि जाईल निघून. ते खरं हो, पण जेवढा राहील इथं तेवढा काळ आनंदात राहावा, एवढंच माझं म्हणणं. ते मात्र खरं. आणि त्याच्या निमित्तानं का होईना, पण तुम्ही बी असंच आनंदात राहावं. हे वाक्य मात्र लक्ष्मीबाईंनी बोलून दाखवलं नाही. मनातल्या मनातच म्हटलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.